नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी नेमकी पात्रता काय, नेमकी वयोमर्यादा काय लागणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आणि अभ्यासक्रम काय असणार आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा की पहिलं म्हणजे तत्पूर्वी महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच त्रिशा फाउंडेशन ऍप वर सुरू झाली. संपूर्ण बॅच फक्त तुम्हाला 499 रुपयामध्ये इथं प्राप्त होणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या 50 विद्यार्थ्यांना इथं ऑफर होती, परंतु ही ऑफर आता संपली. आता इथं फक्त काय तुम्हाला ही बॅच 499 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍप वर उपलब्ध असेल, ज्यामध्ये संपूर्ण बॅचची वैशिष्ट्ये 12 महिने व्हॅलिडिटी, परीक्षा शिकवणी, अनलिमिटेड व्ह्यू, तज्ञ मार्गदर्शक आणि आपली संपूर्ण पुस्तकाची पीडीएफ ई बुक सुद्धा तुम्हाला या बॅच सोबत तुम्हाला निःशुल्क प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, त्रिशा फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय. काही अडचण असली या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. आता बघा, हे जे पद आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका ज्यांना बनायचंय, तर हे होण्यासाठी याची मुख्य पात्रता म्हणजे ज्यांनी संवैधानिक विद्यापीठाची पदवी अर्थात युजीसीने जे काही विद्यापीठ नामांकन दिले, कुठल्याही विद्यापीठाची नामांकित असणाऱ्या विद्यापीठाची पदवी धारण करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही पदवी तुम्हाला इथं पाहिजे. त्याचसोबत याचा पगार जर आपण बघितला तर 35,400 ते 1,12,400 एवढं तुम्हाला याच्यासाठी काय तुम्हाला पगार असणार आहे. या पदासाठी काय पगार असणार. महिलांसाठी अत्यंत चांगला असं पद आहे, पगार सुद्धा अत्यंत चांगला आहे. आणि यासाठी जर तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल तर अर्ज सादर करण्यासाठी जी वयोमर्यादा लागणार ती वयोमर्यादा म्हणजे ओपन वर्गासाठी 21 ते 38 वर्षापर्यंत ज्या महिला वय या महिला इथं अर्ज सादर करतील. त्यानंतर मागासवर्गीय एससी एसटी साठी 21 ते 43 वर्षापर्यंत वयाची अट आहे आणि अंशकालीनसाठी 55 वर्षापर्यंत वयाची अट आहे. असे ज्यांचे जे पद धारण करतात यांनी या पदासाठी आवर्जून अर्ज सादर करा. बघा, तत्पूर्वी याचा अभ्यासक्रम काय, तर एकूण तुम्हाला या परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन 200 मार्कासाठी विचारतील आणि तुम्हाला संपूर्ण सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा इथं वेळ असेल. दिव्यांग बांधवासाठी वेगळा वेळ तर राखून ठेवला जाईल आणि संपूर्ण पेपर तुम्हाला एमसीक्यू स्वरूपामध्ये असेल. हे संपूर्ण परीक्षेचं स्वरूप हे तुम्हाला एमसीक्यू स्वरूपामध्ये असेल, ज्यामध्ये विषय बघितले आपण इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, त्यानंतर तुमचा गणित, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हे झाले तुमचं जनरल नॉन टेक्निकलचा भाग. आणि यासोबत तुम्हाला तांत्रिक घटक जे असतील हे तांत्रिक घटक तुम्हाला 40 मार्कासाठी विचारले. बघा, 40 क्वेश्चन जे आहेत 80 मार्कासाठी तुम्हाला तांत्रिक घटक विचारतील, ज्यामध्ये पहिलं एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोणकोणत्या योजना येतात, त्याचबरोबर कोणकोणते कायदे, महिलाविषयी बालकांविषयी असणारे कायदे, त्यानंतर पोषण अभियान हा घटक तुम्हाला इथं असणार आहे 10 प्रश्न 20 मार्कासाठी. आणि त्यानंतर संगणक ज्ञान हा सुद्धा तुम्हाला काय असेल 10 प्रश्न 20 गुणांसाठी असणार आहेत. असं एकूण तुम्हाला 40 क्वेश्चन 80 मार्कासाठी तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जातील. त्यामुळं हा चांगला प्रकारे तुम्हाला स्कोर करण्यासाठी असणारा विषय म्हणजे तांत्रिक घटक. या संपूर्ण तांत्रिक घटकाचं पुस्तक आपलं 15 ऑगस्टला, लक्षात घ्या, 15 ऑगस्टला पुस्तकाची द्वितीय आवृत्ती सेकंड एडिशन प्रकाशित होईल. त्यामुळं हे सुद्धा पुस्तक जरी वाचलं तुम्हाला तर तांत्रिक घटकामध्ये इतर कुठलेही पुस्तक किंवा नोट्स वाचण्याची गरज पडणार नाही. याची वैशिष्ट्य म्हणजे एकात्मिक बालविकास ज्या काही योजना, महत्वपूर्ण कायदे, त्यानंतर पोषण अभियान, संगणक ज्ञान आणि संपूर्ण तांत्रिक घटकाचं सविस्तर स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे पुस्तक प्राप्तीसाठी किंवा जे बॅच घेतील या बॅचवर तुम्हाला हे काय पुस्तकाची ई बुक तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे. त्या काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.